सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 29वी. गोष्टीचं नाव आहे मोठ्या होण्यासाठी चोरी. श्रोते हो, नमस्कार. आज मी तुम्हाला मोठा होण्यासाठी चोरी ही कथा कथन स्वरूपामध्ये वाचून दाखवणार आहे. तरी आपण कथा ऐकल्यानंतर कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार म्हणून अजूनही राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते हे आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना कधी अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणावयाचे, श्याम, तुला पाहिजे की काय रे अंगठी? त्यांनी असे विचारले म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे. परंतु एकाही बोटात ती बसत नसे. ती खाली पडे. अरे जाडा हो जरा, मग बसेल हो ती, असे मग ते हसून म्हणावयाचे. मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी आमच्या घरी पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला होता, परंतु चांगली पुस्तके मिळत नव्हती. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचित असे, परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचले, थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले. माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे. यातील तेजस्वी, सोज्वळ, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदय होतो, कवी हृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्यापुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय व श्रद्धामय भावनामय झाले होते. मला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कुठून आणावयाचे? वर्गातील पुस्तकेही सारी माझ्याजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश माझ्याजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून घेत असे. रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेतच असे मला वाटले. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते, बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी असे मी ठरविले. दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. आसही तुझी फार लागली दे दयानिधी बुद्धी चांगली. आसही तुझी फार लागली दे दयानिधे बुद्धी चांगली. बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो. माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक 5 रुपयांची नोट कमी. भाऊराव, 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही, ते पाहुणे म्हणाले. नीट पाहिल्यात का तुम्ही साऱ्या खिशातून? कोणाला दिली तर नाहीत ना? माझे श्लोक शिकवणे सारे थांबले. चोराला कुठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो. आई, तुला इतकासा भात कसा पुरेल ग? आज उरला नाही वाटतं? मी विचारले. बाळ, इच्छा कोठे आहे? 2 घास कसे तरी बरेच पोटात दवडायचे. 2 धंदे झाले पाहिजेत ना? पाणी उदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल? इकडे लक्ष आहे सारे माझे. आई म्हणाली. आई, मी खरेच मोठा होईन, पुष्कळ शिकेन, खूप वाचेन. मी म्हटले. शिक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते.
फार शिकले नाहीत, फार मोठे झाले नाहीत, तरी मनाने चांगला राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते. आई म्हणाली, ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती. माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याचे मला आश्चर्य वाटे. महम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा महम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहे, मी आणखीन कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावेत, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावीत, हा चमत्कार नाही का? असे सांगत शेवटी महम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडून तो कुराण वदवतो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुद्धा कळकळीने मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेले ते शब्द होते. हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी स्मृती होती. मोठा नाही झालास तरी गुणी हो. थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयाला मला विंचू डसत होता, साप दंश करीत होता. मित्रांनो, इंग्लंडला ट्युडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत. ते तुम्हाला झोपू देत नाहीत, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कुठे पाताळात गेलात, मेलात तरी ते गुप्तदूत आहेतच. सत्सद विवेकबुद्धीची टोचणी ही सदैव आहेच आहे. घरात तर कुणी आले नाही, चमत्कारच म्हणावायचा. वडील म्हणाले, श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत हो. लहानपणीच विडी व विडा यांच्याशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम, अरे श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीशी झाली आहे. मी म्हटले, नाही बुवा, मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो, संध्याकाळी आलो, कोणी आले नव्हते. वडील म्हणाले, श्याम, तू तर नाही घेतलीस, घेतली असेल तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बळवंतराव म्हणाले. आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच सुटपूट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, श्याम, अगदी खरेच नाही ना घेतलेस तू? कंपास पेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास. आई म्हणाली, श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला, रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावायचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो, तो लपून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने. तेव्हा विचारल्यावर त्याने कबूल केले व म्हणाला, मी घेतली हो आई. श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. श्याम, तू नाही ना बाळा हात लावलास? आईचा माझ्यावर केवढा विश्वास. आधी घेणार नाही, घेईल तर कबूल करील. तिची माझ्यावर केवढी श्रद्धा पहा ना. आईचा विश्वासघात मी कसा करू? तुकारामांच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझ्या असत्याचा किल्ला ढासळला, माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला. मी जमीनदोस्त झालो. माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूने पापापर्यंत, श्याम रडू नकोस, तू घेतलेस म्हणून का मी म्हटलं, तू नाही घ्यावयाचा, मला माहीतच आहे, उगी, असे आई म्हणाली. आईच्या शब्दाने मी अधिकच विरघळलो.
मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलपणे रडत म्हणालो, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई. माझ्याने बोलवेन. आईला वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही केवढा तिचा विश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु घेईल तर कबूल करील. तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी आईने माझी समजूत घातली. बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस ते पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले. अरे, पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ना? ते तर अजून शिकला नाहीस, मग आणखीन दुसरी पुस्तके कशाला? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे खोल होते. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे एक असे वाक्य आहे की एक शब्द हा सम्यक ज्ञात हा स्वर्गलोके काम दुग्वती. एक शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञात हा, नीट समजलेला, वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला, खरोखर समजले. ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते. कंदिलाची कास तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, लाव लाव, हात लाव. ते लहान मूल हात लावते, हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच कधीच धरत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. जे जीवनात आपण अनुभवतो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य, लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाही. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथा आवडली असेल, कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.